नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही पुण्यातली नव्हे तर महाराष्ट्रातली देशातली एक नामवंत शैक्षणिक संस्था डॉक्टर संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांनी स्थापन केलेली ही संस्था आज जगभरामध्ये नाव रूपाला येत आहे। या संस्थेच्या वतीनं दरवर्षी संस्थापक दिनाच्या निमित्ताने 7 फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण केला जातो। यावर्षीही हा मोठ्या स्वरूपामध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, त्याची माहिती आज संजय चोरडिया यांनी दिली। दरवर्षी 7 फेब्रुवारीला आपला वर्धापन दिवस असतो। तर 7 फेब्रुवारीला वर्धापन दिनाच्या दिवशी आपण सूर्यदत्ता नॅशनल अवॉर्ड्स देतो। या अवॉर्ड्सचा उद्देश आहे की मुलांना त्यांच्याकडून एक इन्स्पिरेशन मिळावं, त्यांना रोल मॉडेल म्हणून मुलं आमची बघतात। त्या सर्व उपक्रमाची व्यवस्था आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ आणि कोर टीम हे करत असते। यातनं भरपूर मुलांना शिकायला मिळतं। सर्व पुरस्कारार्थींना अगदी रिसीव करण्यापासून ते एस्कॉर्ट करण्यापर्यंतची जबाबदारी आमच्या मुलांकडे असते आणि एक ट्रान्सफॉर्मेशन मुलांमध्ये व्हावं। आत्ताच्या ह्या नवीन लाईफस्टाईलमध्ये नवीन फास्ट युगामध्ये वेगवेगळे रोल मॉडेल्स त्यांच्या डिसिप्लिन रिलेटेड आम्ही त्यांना बोलून त्या क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देतो। पुरस्काराचं स्वरूप आमचे एक ट्रॉफी आहे, पेटेंटेड ट्रॉफी गोल्ड प्लेटेड, ती असते, सायटेशन असतं, स्कार्फ असतो आणि गोल्ड मेडल असतं। हे असं स्वरूप असतं। हा कार्यक्रम 7 फेब्रुवारी 2026 शनिवारी बंटारा भवन बालेवाडीच्या जवळ बाणेर येथे हा कार्यक्रम आहे। तर हा कार्यक्रम साधारण 6 ते 9 आहे, फॉलोड बाय डिनर। 5 ते पावणे 6 आपण हाय टी आणि एक नेटवर्किंग सेशन ठेवलेलं आहे। ह्या वर्षी आपण जो पुरस्कार देतो आहे तो सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो सूर्यदत्ता ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड, जो आम्ही आचार्य पद्मश्री परमपूज्य चंदनाजी महाराज साहेब म्हणून जे आहेत विरायतांच्या फाउंडर आणि ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांची मानवसेवा केलेली आहे, शस्त्रक्रियेच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, देवालयाच्या माध्यमातून आणि नॉनस्टॉप जवळजवळ 18व्या वर्षापासून ते वयवर्ष 90-91पर्यंत आज ते सेवा करत आलेलं आहे, मानव सेवा करत आलेलं आहे आणि रुरल भागात त्यांनी केलेले आहे, म्हणून त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो आहे। त्यानंतरचा जो आपला सर्वोच्च पुरस्कार जे असतात ते जीवन गौरव पुरस्कार असतात, सूर्यदत्ता नॅशनल लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड। त्यामध्ये आपण माजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया फॉर्मर यू ललित उदय ललितजी यांना देत आहोत, अशोक सराफजींना देत आहोत, तसेच त्याचबरोबर आमचे राकेश बेदीजी म्हणून आहेत त्यांना देत आहोत, विठ्ठल काटेजी हास्य क्लबचे आहेत, शेखर गायकवाडजी आहेत, सुभाष सैगलजी आहेत, विलासकुमार पालरेशाजी आहेत, अशोक कुमार ठाकूर मुंडे इंटरनॅशनलचे आहेत आणि प्रमोद आडकरजी आहेत, बडाळकरजी आहेत, सुरेखा कटारी आहेत, प्रकाश गांधी आहेत, संजय पुरी आहे USA वरून। तसेच नॅशनल अवॉर्डमध्ये जे माझ्या दृष्टीने आणि आपल्या पुण्याचं भूषण असलेले असे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी जे आहेत फॉर NGO आणि टेम्पल मॅनेजमेंट, कृष्णदेव गिरीजी हे कोल्हापूर सांगली भागातील मार्शल योगाचे फाउंडर आहेत आणि आधी ते IB मध्ये होते, उपासना सिंग यांना टेलिव्हिजन आणि इंडियन सिनेमा करता आपण देत आहोत। स्पोर्ट्समध्ये ग्रँड मास्टर कुंटे अभिजित कुंटे यांना योगा चेस करता आपण देत आहोत। प्रसिद्ध लॉयर जे आहेत आशुतोष श्रीवास्तव यांना देखील आपण लॉ अँड ज्युडिशियरी सर्व्हिसेस करता देत आहोत। त्याचबरोबर राखी गुगळे यांना योगा करता देत आहोत। कनक साहा आपले आयुकाचे सायंटिस्ट आहेत, रिसेंटली त्यांचं महान संशोधनाचं काम झालेलं आहे ताऱ्यांवरती। प्रकाश नाथ, दारासिंग खुराना, प्रमोदजी त्रिपाठी फॉर लाईफस्टाईल आणि इरेडिकेशन ऑफ डायबेटिक्स असं म्हणूया आपण, किंवा होलिस्टिक हेल्थ अँड लाईफस्टाईल मॅनेजमेंट याच्याकरता देत आहोत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुणे महानगरपालिकेमध्ये 119 मतदार असलेल्या भारतीय जनता पक्षानं
ज्या बिनविरोध निवडून आल्या त्या मंजुषा नागपुरे यांना उमेदवारी देऊन महापौरपद त्यांच्याकडे बहाल करायचं ठरवलं आहे आणि उपमहापौर पदाकरता त्यांचेच घटक पक्षातले रिपब्लिकन पार्टीचे परशुराम वाडेकर यांना उपमहापौरपद देण्यात आलं आहे. जाणून घेऊयात या कार्यक्रमाविषयी आणि या संदर्भामधली ही माहिती. महापौर पद म्हणजे फक्त सत्ता मिळवणं असं नाहीये, तर ही काम करण्याची संधी आहे, ही सेवा करण्याची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न नक्की करीन. खर तर या सगळ्या आनंदामध्ये मला आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची खूप उणीव जाणवतीये. माझी फार मनापासून इच्छा होती की त्यांची कामाची शिस्त, त्यांची सिस्टीम, त्यांच्यासोबत मला काम करायचं होतं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. त्याबद्दल मला अत्यंत दुःख वाटले. पण मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची निष्ठा आहे ती मनाला लागली. हे सगळं काम करत असताना मला लोकसहभाग आणि सगळ्यांचं मार्गदर्शन हवं आहे. सिस्टीम पण चालवण्यासाठी आपल्याला गव्हर्नन्स हवं आहे, स्मार्ट गव्हर्नन्स. या सगळ्याची सांगड घालून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आणि या सगळ्यामध्ये मला जेन झीची ज्या काही सूचना असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती त्यांनी आता डेव्हलप केली आहे त्या सगळ्यांना मी सोबत घेऊन काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे आणि संपूर्ण जगात जे काही पुणे शहराची प्रतिमा आहे त्याला साजेसा विकास करण्याचा मी प्रयत्न करेन. पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीकरता काँग्रेसतर्फे 2 उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्याची माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली. यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या अर्ज भरण्याच्या अगोदर आम्ही समविचारी पक्षाची चर्चा केली होती, त्यांना फोन केले होते, विचारणा केली होती. पण आम्ही निवडणुकीच्या अगोदर पण जे सांगितलं होतं ते आज परत एकदा सिद्ध होतंय की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत. आज सुद्धा कोणाला त्यांना भाजपच्या विरोधात लढण्याची इच्छा नाही, पण काँग्रेस पक्ष आपल्या मतदारांची प्रतारणा करणार नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक महापौरची आणि उपमहापौरची लढवत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही अश्विनीताई लांडगे आणि साहिल केदारीचा महापौर आणि उपमहापौरसाठी फॉर्म अर्ज आज दाखल केला. ठाकरेंचे एक नगरसेवक आहेत ते आहेत. आम्ही सर्वांना फोन केले होते, सर्वांची वाट बघितल्यानंतर आज आम्ही आमचे अर्ज दाखल केले. या महापौर पदाची प्रथम सगळ्यांना मी नमस्कार करते आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, गटनेते, ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला आणि खरंच ख्रिश्चन समाजाचं निदान उमेदवारी फॉर्मसाठी तर विचार केला. त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मी प्रथम आभार व्यक्त करते आणि पूर्ण काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त की त्यांनी आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्यास आज संधी दिलेली आहे.